या बातमीचे प्रायोजक आहेत रिदान ज्वेलर्स। आमच्याकडे 24 कॅरेट, 22 कॅरेट, 20 कॅरेट आणि 18 कॅरेटचे सोन्याचे हॉलमार्कचे दागिने मिळतील। HUID नंबर प्रमाणित दागिन्यांसाठी GST बिल घेणे अनिवार्य। 100% रिसेल गॅरंटी। इतकेच नव्हे तर प्रत्येक 10 ग्रॅम सोने खरेदीवर 10 ग्रॅम चांदीचे नाणे 20 जुलै 2024 पर्यंत अगदी मोफत। ग्राहकांसाठी विशेष रिदान गोल्ड योजना। ग्राहकांनी सलग 11 हप्ते भरल्यावर 12वा हप्ता आम्ही भरणार। त्याची रक्कम 1000च्या पुढे कितीही। मजुरीवर 50% सूट देखील मिळेल। पत्ता रिदान ज्वेलर्स, 133 न्यू तिरेगाव, चांदणी चौक, फॉरेस्ट, सोलापूर। प्रेमात अडसर ठरणाऱ्या डॉक्टरवर कोयत्याने हल्ला केल्याच्या आरोपातून माजी नगरसेवक गाझी जहागीरदार यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली। यात थोडक्यात हकीकत अशी, दिनांक 7 नोव्हेंबर 2013 रोजी फिर्यादी डॉक्टर फारुख नजीर महागामी राहणार सोलापूर हे त्यांचे बसवनगर येथील दवाखाना बंद करून विजापूर सोलापूर रोडने सोलापूरच्या दिशेने येत असताना रात्री 11:15च्या सुमारास देशमुख वस्ती येथे जवळ आले असताना पाठीमागून एका दुचाकी मोटरसायकलवर माजी नगरसेवक गाझी जहागीरदार व इतर दोघे यांनी फिर्यादीला अडवून त्यास तू माझ्या प्रेम प्रकरणांमध्ये मध्ये का येतो असा जाब विचारून हातातील ऊस तोडण्याच्या कोयत्याने फिर्यादीच्या डोक्यात वार करून गंभीर जखमी करून त्यांना बाजूस असलेल्या झुडपामध्ये फेकून निघून गेले। त्यानंतर फिर्यादी यांनी मोबाईलवरून सदरची घटना त्यांच्या बंधूला कळवून पुढील उपचाराकरता दवाखान्यात जाऊन त्यानंतर मंद्रुप पोलीस स्टेशन येथे माजी नगरसेवक गाझी जहागीरदार यांच्या विरुद्ध आणि त्यांच्या 2 साथीदारांविरुद्ध फिर्याद दिल्याने गुन्हा दाखल झाला होता। सदर गुन्ह्याचा तपास करून पोलिसांनी सोलापूर येथील न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते। सदर खटल्याची सुनावणी सोलापूर येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी श्रीमती RK जंगम यांच्या कोर्टामध्ये झाली। प्रस्तुत खटल्यामध्ये सरकार पक्षातर्फे फिर्यादी, पंच, फिर्यादी जखमीला तपासणारे डॉक्टर, तपासी अधिकारी असे एकूण 5 साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले होते। सदर खटल्याच्या अंतिम युक्तिवादावेळी आरोपी माजी नगरसेवक गाझी जहागीरदार यांच्या वतीने युक्तिवाद करत असताना ॲडव्होकेट रियाज शेख यांनी आरोपी विरुद्ध खोटी केस केलेली आहे, कोणतेही नेत्र साक्षीदार मिळून आलेले नाही। तपासामध्ये घटनास्थळ पंचनाम्यामध्ये आणि फिर्यादी जबाबामध्ये तफावत आहे। फिर्याद उशिराने दाखल केलेली आहे। आरोपीचे प्रेम संबंध असल्याचे सबळ पुरावे निर्माण कोर्टामध्ये सादर करण्यात आलेले नाही। साक्षीदारांनी त्यांच्या साक्षीमध्ये आरोपीनेच मारल्याचे दिसून येत नसल्याने आरोपीस निर्दोष मुक्तता करावी असा युक्तिवाद केला। सदरचा युक्तिवाद ग्राह्य धरून प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी श्रीमती RK जंगम यांनी माजी नगरसेवक गाझी जहागीरदार यांना सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्याचे आदेश पारित केले। सदर खटल्यामध्ये आरोपी माजी नगरसेवक गाझी जहागीरदार यांच्यातर्फे ॲडव्होकेट रियाज N शेख यांनी तर सरकार पक्षातर्फे ॲडव्होकेट माधवी पाटील यांनी काम पाहिले। प्रेम प्रकरणामध्ये अडसर ठरणाऱ्या डॉक्टरवर कोयत्याने हल्ला करून गंभीररित्या जखमी केल्याच्या आरोपातून MIMचे माजी नगरसेवक गाझी जहागीरदार यांची मेहरबान न्यायालयाने निर्दोष मुक्तता केलेली आहे। यामध्ये घटनेची थोडक्यात हकीकत अशी आहे की दिनांक 7 नोव्हेंबर 2013 रोजी फिर्यादी डॉक्टर फारुख नजीर महागामी राहणार सोलापूर हे त्यांच्या मंद्रुप येथील बसवनगर या ठिकाणी असलेला दवाखाना बंद करून विजापूर सोलापूर मार्गाने सोलापूरच्या दिशेने येत असताना देशमुख पाटील वस्तीजवळ यातील आरोपी नगरसेवक गाझी जहागीरदार यांनी व त्यांच्या इतर 2 साथीदारांनी दुचाकी वाहनावर त्या ठिकाणी येऊन त्या ठिकाणी त्यांना फिर्यादीला अडवलं आणि तू मेरे प्यार में बीच में क्यों आ रहा है असं म्हणून त्याला प्रेमात तू अडसर का ठरतो असे म्हणून त्यांना कोयत्याने गंभीररित्या जखमी करून मारहाण केली व त्यांना त्या ठिकाणी असणाऱ्या झुडपामध्ये फेकून दिले होते। त्यानंतर सदर घटनेची फिर्याद या ठिकाणी मंद्रुप पोलीस स्टेशन मध्ये डॉक्टर फारुख नजीर महागामी यांनी दिल्याने आरोपी माजी नगरसेवक गाझी जहागीरदार व इतर दोघांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला होता। सदर खटल्यामध्ये यातील मंद्रुप पोलिसांनी तपासाचा संपूर्ण छडा लावून या ठिकाणी आरोपी गाझी जहागीरदार यांच्या विरुद्ध सोलापूर येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या कोर्टामध्ये दोषारोपपत्र सादर केले होते। या प्रकरणाची सुनावणी सोलापूर येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी श्रीमती RK जंगम साहेब यांच्या कोर्टामध्ये झाली। एकंदरीत सदर खटल्यामध्ये सरकार पक्षाने एकूण 5 साक्षीदार तपासले होते। त्यामध्ये जखमी फिर्यादी तसेच घटनास्थळाचा पंचनामा करत असलेले पंच तसेच ज्या डॉक्टरांनी फिर्यादी यांना जखमी अवस्थेत असताना तपासले होते ते डॉक्टर तसेच प्रस्तुत प्रकरणाचे तपासिक अधिकारी
अशा 5 साक्षीदारांची तपासणी केली आणि या ठिकाणी सरकार पक्षाने त्यांचा पुरावा संपला असं पुरशीस पास केले। यामध्ये अंतिम युक्तिवादावेळी आम्ही आरोपी गाझी जहागीरदार यांच्या वतीने युक्तिवाद करत असताना या ठिकाणी घडलेली घटना ही रात्रीच्या सुमारास घडली, त्यामुळे कुठल्याही प्रकारचा नेत्र साक्षीदार त्या ठिकाणी दिसून आलेला नाही आणि तपासामध्ये मिळून आलेला नाही। एकंदरीत जखमी फिर्यादी महागामी याच्यावरती विश्वास ठेवता येणार नाही, कारण तो इंटरेस्टेड विटनेस आहे। यामध्ये महागामी हा जो डॉक्टर आहे हा त्या ठिकाणी बसवनगरमध्ये त्या दिवशी गेला होता व त्या दिवशी त्यांनी दवाखाना उघडला, ह्याबद्दल कुठलाही साक्षीदार पोलिसांनी तपासलेला नाही। एकंदरीत घटनास्थळाचा पंचनामा देखील उशिराने केलेला आहे, त्यामुळे नेमकी फिर्याद दिलेली ही खरी आहे का याबद्दल संशय निर्माण होतो। तसंच त्या ठिकाणी आरोपी ज्यावेळेस त्या ठिकाणी गेले होते याबद्दलची कुठल्याही प्रकारची परिस्थिती सकृतदर्शनी आणि सुसंगत पुरावा या ठिकाणी मिळून आलेला नाही। एकंदरीत फिर्यादीने देखील जखमी अवस्थेत असताना उशिराने फिर्याद दिली। सिव्हिल हॉस्पिटलचा मंद्रुप हॉस्पिटलमधील उपचाराचे कागदपत्र पाहिले असता तसेच त्याने केलेले खासगी उपचार पाहता तो स्वतः एक डॉक्टर असल्यामुळे डॉक्टरांशी संगनमत करून त्यांनी खोटे पुरावे तयार करण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचा युक्तिवाद आम्ही प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या कोर्टामध्ये मांडला। तसेच या प्रकरणामध्ये फिर्यादी हा जरी जखमी झाला तरी रोड ऍक्सिडेंट मध्ये सुद्धा एखाद्याला अशा पद्धतीच्या जखमा होऊ शकतात, त्यामुळे झालेल्या जखमा या आरोपी नगरसेवक याने ऊस तोडीच्या कोयत्याने मारल्याचेच आहेत असा पूर्णपणे निष्कर्ष काढता येणार नाही असा युक्तिवाद आम्ही केला आणि आरोपीला सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्त करण्याची मागणी युक्तिवाद केला असता आमचा युक्तिवाद ग्राह्य धरून प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी श्रीमती R.K. जंगम साहेब यांनी MIMचे माजी नगरसेवक गाझी सादिक जहागीरदार यांना सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्त करण्याचे आदेश पारित केलेले आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।